देवाला सोडून बाकीचं काहीच नित्य नाही. तू जमीन काही स्थिर राही ऐसे नाही. भगवान संत शेष तुकोबाऱ्या सांगतात, देवा तूच तर एकटा नित्य आहेस रे, बाकी सगळं काय नित्य नाही का. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून देवाला सोडून बाकीचं सगळं नाशिवंत आहे, सकळ जाणार, सगळं जाणार आहे नाही का, काही राहणार नाही का. मी सांगितलं होतं ना मागे एकदा की एक राजा वनामध्ये असं चालला होता शिकारीला. जात असताना त्याने एका झाडाखाली एक महात्मा बसलेले पाहिले. त्यानं घोड्यावरून खाली उडी टाकली आणि त्या महात्म्याला दंडवत प्रणाम केला, नमस्कार केला. राजाला महात्म्याविषयी प्रेम होतं, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर महात्म्याजवळ बसला, थोडा गप्पा छप्पा केल्या, काही परमार्थिक गोष्टी केल्या आणि विचारलं, भगवान मला एखादं असं वाक्य सांगा की जे वाक्य नेहमी मला बोधप्रद असेल आणि मला कुठेही लिहिता येईल, अशा प्रकारचं एक वाक्य सांगा. तर तेव्हाच त्या महात्म्यानं त्याला सांगितलं होतं, यह भी चला जाएगा. हे वाक्य लिहून ठेवले का, यह भी चला जाएगा. हे वाक्य कुठेही लिहून ठेव नाही का, कुठेही लिहून ठेव. तर राजाला ते पटलं बरं का. राजानं काय केलं की स्टिकर तयार करून घेतले, यह भी चला जाएगा असे खूप स्टिकर तयार केले. मग त्याच्या ज्या ज्या वापरात वस्तू होत्या त्या प्रत्येक वस्तूवर लिहायचं, यह भी चला जाएगा. ते चिटकूनच टाकायचं नाही का, यह भी चला जाएगा. कशावर लिहिलं तर चालते नाही का, कशावर लिहिलं तर चालते, कशावर नाही का, जी वस्तू असेल त्याच्यावर लिहायचं नाही का. आता समजा माझ्या कपडावर जरी लिहिलं तरी जमते का नाही, तुमच्या राहू द्या, तुमच्या नका लिहू नाही का, यह भी चला जाएगा नाही का. यह भी चला जाएगा जाणार की नाही. फेट्यावर तर लिहिलं जमतेच चालते, पण कपडावर सुद्धा लिहिलं तरी जमते नाही का.